आपसे हमारी तमाम जिम्मेदारी है कि पुरअमन तरीके से हम इजलास में शरीक हो, हमारे साथ आप मिलकर नारे लगाए और बस एक पीसफुल तरीके से हमको चलो अंदर चलते रहो भाई, इधर आते रहो, अंदर चलते रहो भाई, चलो भाई अंदर चलते रहो, रोड पे ट्रैफिक मत करो, अंदर चलते रहो। हमारे पार्टी में ऑफिसरों से दरखास्त है कि वो रोड पर थोड़ा सा इंतजाम जैसे पब्लिक वहाँ पर बढ़ रही है, तो आप लोगों से दरखास्त है कि वो थोड़ा इंतजाम में चलेगा। आप लोग जाने पहचाने के हैं, आपको लोग खेलते हैं, तो वहाँ पर पब्लिक बढ़ रही है, किसी को भी कोई दूसरे मेरे कॉर्पोरेटर्स और पार्टी के जिम्मेदारान से दरखास्त है कि वो हाँ रोड पे जाके इंतजाम में देखिए, रेंज में आप भी चले जाएं। हाँ थोड़ा सा हम लोग आगे आगे सरकेंगे। चटाई और आ रही है अभी, आ रही है आ गई है। तो मूविंग भाई, ये यहाँ पर इलेक्ट्रिक कनेक्शन उसको बोलिए क्या सिर्फ बैटरी पे डिपेंड है अपन। बैठो बैठो अपनी अपनी जगह बैठो, मैंने सिर्फ पार्टी के जिम्मेदारों को कहा है कि वो रोड पर जाए, आप लोग यहीं बैठे प्लीज, अपनी अपनी जगह बैठ जाए। सिर्फ पार्टी के हमारे जो नगर सेवक है, जो पोस्ट होल्डर है, वो रोड के इंतजाम देखने के लिए गए हैं, आप लोग यहीं पर बैठे। वो रहने दो आपका इमरजेंसी, आप लोग यहीं बैठे। बेटा तुम्हें दे देना, उधर बैठो। मेरे नौजवान दोस्तों और बुजुर्गों, गोविंद भाई, इसका इलेक्ट्रिक कनेक्शन बहुत जरूरी है कि हम जो नारा तकबीर बुलंद करते हैं, हम वो इसलिए करते हैं कि हम एक रब की इबादत करते हैं, और उसी एक नारे ने आपको और मुझको भाई भाई बनाकर रखा है। तो इस जोरदार नारों के साथ इतने जोरदार नारे लगाइए कि अरबाब इख्तिदार तक तुम्हारी आवाज पहुंचना चाहिए, और उन जुनूनियों को और उन फसादियों को और उन आतंकवादियों को ये पैगाम मिलना चाहिए कि आज तुमने मजलूम मुसलमानों की वजह से आज तुमने एक मस्जिद पर हमला किया, लेकिन यकीन करो कल जब मुस्तकबिल में तुम इन दयालों के सामने आएंगे तो शायद तुम अपने हाथ में कोई हथौड़ा उठाने के काबिल नहीं रहेंगे। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे
संघी, ये जो आतंकवादी इस देश को अपने बाप का देश समझते हैं, आइए उनके भी मुंह पर जोरदार तमाचा लगाते हैं कि ये देश जितना तुम्हारा है, ये देश उतना हमारा है। इस देश में हम बाय चॉइस रहते हैं, यानी हम अपनी पसंद से रहते हैं। हमारे बाप दादाओं को तो मौका था कि वो आजादी के वक्त पाकिस्तान चले जाते, लेकिन हमने इस देश की मिट्टी में अपने आप को दफन करना पसंद किया। तो मेरे नौजवान दोस्तों और बुजुर्गों, हिंदुस्तान के ताल्लुक से हम एक जोरदार नारा लगाएंगे, हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदुस्तान। अब मैं दावत देने जा रहा हूं, सब कुछ छोड़कर इस शहर के अंदर तुम्हारी क़यादत को परवान चढ़ाने के लिए अपना सब कुछ निछावर किया है। उसको शर्मिंदा मत होने देना पुलिस वालों के सामने, उसको शर्मिंदा मत होने देना दूसरी सियासी पार्टियों के सामने। इसीलिए अपने मोर्चे को, अपने आंदोलन को पुरअमन तरीके से लेके चलो। यहाँ सुकून से बैठो, जो लोग कहते हैं वो सुनो, और जो आगे का लाअमल बताते हैं वो लाअमल पर अमल करो। मेरे नौजवान दोस्तों और बुजुर्गों, मैं असरार साहब को दावत देता हूँ कि मुख्तसरन अपनी बात करें। चलो भैया घर होते ना हाँ अच्छा
वो भेजेंगे नहीं जब तक अंदर नहीं आएंगे। लोगों को भेजेंगे जब अंदर आएंगे। भेजेंगे तब हम इधर नहीं आएंगे सब कुछ जाएंगे। हाँ नहीं नहीं वो बच्चों को भेजेगा चले जाओ सर मला किती सर किती ना सर थोड़े होते नहीं ना आगे आगे ले लो ये ना पाटी ये आगे सब कुछ है रिवर्स के
आज पूरे महाराष्ट्र के अंदर जो आंदोलन किया गया है, हमने लोगों से ये आह्वान किया था कि शांतिपूर्ण तरीके से कोल्हापुर के अंदर और ख़ास तौर से विशालगढ़ का तो अतिक्रमण का मामला था, लेकिन गजापुर गांव के अंदर जिस तरीके से तोड़फोड़ की गई, मस्जिद में जाकर जिस तरह का आतंक मचाया गया और वहां पर तोड़ते वक्त कैसे नारे लगाए गए, कौन से झंडे वो हाथ में पकड़े हुए थे, इसकी निंदा करने के लिए हमने ये आंदोलन पूरे महाराष्ट्र भर में रखा था। क्योंकि हमें ये लगता है कि ये जो कुछ भी हुआ है ये गवर्नमेंट स्पॉन्सर्ड है, वरना क्या वजह है कि इंटेलिजेंस ब्यूरो होता है, CID होती है, IB के सोर्सेज होते हैं, पुलिस की पूरी मशीनरी होने के बावजूद इस तरह की इतनी बड़ी घटना हो जाना और सभी लोग खामोश रहना, उसके बाद आप 4-6 दिन के बाद हम केस रजिस्टर कर रहे हैं, हम इसके ऊपर एक्शन लेंगे, तो ये सिर्फ थातुर मातुर है। तो सिर्फ एक चुप चुप की कार्रवाई कैसे की जाती है ना, उसका मामला है। आज एक मस्जिद के ऊपर हुआ है, कल कोई और मस्जिद के ऊपर हमला हो सकता है, और ये करने वाले जो है वो महज चंद लोग हैं जो अपने आप को शिव भक्त कहते हैं, जो तोड़ते वक्त है तो जय श्री राम के नारे लगाते हैं। तो ऐसे कौन से भगवान ने आपको ये आदेश दिया है, आपको कहा है कि आप किसी के भी इबादत गाह में, किसी के भी धार्मिक स्थल के ऊपर जाके इस तरह की तोड़फोड़ करना का? कोई मजहब नहीं कहता है। लेकिन ये जो घटना हुई है इसका कहीं पर भी अतिक्रमण से लेना देना नहीं है। ये साफ साबित होता है कि ये घटिया राजनीति की एक साजिश है, सिर्फ अपने को सत्ता में कैसा आने का है, उस वजह से समाज के बीच में, जाति धर्म के बीच में कैसा एक दरार पैदा करना है, उसका ये पूरा खेल है, जिसका शिकार जो है वो वहाँ के गरीब मुसलमानों के घरों के ऊपर हमला करके किया गया, जिनका कोई लेना देना नहीं है। सर, अभी इलेक्शंस भी होने वाले हैं असेंबली, तो क्या आपको लगता है कि इस इलेक्शन से पहले माहौल खराब करने की भी कोशिश की जा रही है? देखिए, मैंने आपको जैसा कहा है ना कि ये इसका अतिक्रमण से कोई लेना देना नहीं है। ये सब सत्ता में कैसे आया जा सकता है, तो हर राजनीतिक पार्टी अपने अपने तौर के ऊपर ये गंदे खेल खेल रही है, लेकिन इसका बलि का बकरा किसे बनाया जा रहा है, इसका खामियाजा सबसे ज्यादा किसको भुगतना पड़ रहा है? तो वो गरीब मुसलमान को, जिसका कोई लेना देना नहीं है, ना वो अतिक्रमण की जगह है, मस्जिद के अंदर इबादत करने के लिए लोग जाते हैं, और यहाँ पर इस तरीके की हरकतें होना ये मेरे हिसाब से निंदनीय है। और मैं तमाम लोगों से ये अपील करना चाहूँगा, ये करने वाले लोग जो है ये उंगली पे गिने जैसे लोग है, उसमें ज़्यादातर लोग जो है वो अमन चाहते हैं, शांति चाहते हैं, वो चाहे किसी भी जाति धर्म का, तो उनके साजिश का हम शिकार नहीं होना चाहिए। आज मुसलमानों को भी वरगलाने की कोशिश की जा रही है कि मुसलमानों ने भी कोई गलत कदम उठाना चाहिए करके उसमें, तो मैं सबसे ये अपील करना चाहूंगा उसके अंदर इस साजिश का अगर हम शिकार हो गए तो बहुत बड़ा खामियाजा हमको भी भुगतना पड़ेगा इसके लिए। देखिए, मेरे को छत्रपति संभाजी महाराज, जिन्होंने दुर्भाग्यवश इस हिंसक आंदोलन का नेतृत्व किया, उन्होंने आज से तकरीबन 3-4 साल पहले उन्होंने मुझे एक किताब दी थी शाहू महाराज के बारे में, और उन्होंने देते वक्त मुझसे ये कहा था कि आप ये पढ़िएगा कि शाहू महाराज का जीवन कैसा था, कि वो सभी जाति धर्म और मजहब के लोगों को साथ में लेकर कैसा चला करते थे करके। वो किताब मैंने पढ़ी, हाँ, लेकिन मुझे ऐसा लगता है कि उनके जो वंशज है वो भूल चुके हैं कि शाहू महाराज की परंपरा क्या थी करके। तो वो किताब मैं दोबारा उन्हें वापस भेजने वाला हूँ कि मैंने तो पढ़ लिया, मैंने तो समझ लिया, अब ये किताब आप दोबारा पढ़ लीजिएगा। काय है की आज जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लोकांना आवाहन केलं होतं की कोल्हापूरमध्ये जे घटना घडलेली आहे, आणि कोल्हापूर म्हणजे विशालगडाच्या बाबतीत बोलत नाही आम्ही, गजापूर सारख्या ठिकाणी ज्याचा काहीही अतिक्रमणशी संबंध नाही आहे, जे उद्रेक करणारे, जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते, ज्यांनी ज्या प्रकारे एका मशिदीमध्ये जाऊन तोडफोड केली आणि तिथे जय श्रीरामचे नारे दिले, भगवा झेंडा त्यांच्या हातात होता, तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की कोणत्या भगवाननी आपल्याला हे आदेश दिलेले आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या धार्मिक स्थळामध्ये जाऊन अशा प्रकारचा उद्रेक करायचा? तुम्ही आपल्याला शिवभक्त म्हणणारे लोक आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातही त्या दर्गाला त्यांनी कधी हात लावले नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे की मुसलमानांच्या ते धार्मिक पुस्तक असू द्या, कुराण शरीफ असू द्या किंवा मशिदीसाठी जागा पाहिजे, तर त्यांनी काय काय केलेले आहे हे इतिहास मला माहित आहे, पण आपल्याला स्वतःला
छत्रपती म्हणणारे आणि शिवभक्त म्हणणारे लोकांना बहुतेक ते विसरले असेल. तर छत्रपती संभाजी महाराजने मला एक पुस्तक दिली होती शाहू महाराजांच्या बाबतीत, आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही हे वाचा, कारण शाहू महाराज कशा प्रकारे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं. मी ते पुस्तक वाचलेली आहे. मी पुस्तक त्यांना परत पाठवणार आहे की मला सगळं माहित आहे की शाहू महाराज कशा प्रकारे सर्वांच्या बाबतीत विचार करत होते. बहुतेक तुम्ही विसरलं असेल आणि आता वेळ आलेली आहे तुम्ही पुन्हा ते पुस्तक वाचा. दुसरा म्हणजे काही संघटना कोल्हापूरचे हे आहे की नाही, इम्तियाज जलीलने कोल्हापूरला यायलाच नको पाहिजे का या देश माझा नाही आहे, या राज्य माझा नाही आहे का, तुम्ही कोण मला थांबवण्यासाठी इसमें. नक्की मी कोल्हापूरला जाणार, कारण तुम्ही आमच्या मशिदीमध्ये घुसलेलं आहोत. तुम्ही गोरगरीब मुसलमानांना त्यांच्या घरामध्ये घुसून टार्गेट केलेलं आहे. मग आम्ही त्यांना जाऊन सांत्वना देणार का नाही, त्यांना धीर देणार का नाही. नक्की मी जाणार. पण पोलिसांनी विनंती केली होती की साहेब खूप वोलेटाईल सिच्युएशन आहे, तो असं टेन्शन आहे, आपण नाही आले तर माझी जबाबदारी आहे एक जबाबदार नागरिक म्हणून की आता वेळ नाही आहे, पण मी नक्की जाणार आहे. तुम्ही काही करा उसमें, मला कोणीही थांबू शकत नाही देशावर. फेल्युअर आहे का गृहमंत्री म्हणून? काय आहे की देवेंद्र फडणवीसनी पूर्ण सरकार याच्यासाठी जबाबदार आहे. आणि जे सत्तेमध्ये लोक आहे, छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर ते मुस्लिम समाजाचा आहे. 2-2 तास उन्हामध्ये उभे राहून त्यांना मतदान केलं. त्यांना माहित नाही होतं की 2 महिन्यानंतरच त्यांचा मुलगा अशा प्रकारचे लाठी काठी पत्थर आणि तलवार घेऊन अशा प्रकारचा उद्रेक तिथे मचवणार आहे करके. तर जे सत्तेमध्ये बसलेले आहे, काय देवेंद्र फडणवीस साहेबाला माहित नाही का की आपल्याकडे काही IB नावाची एक हे संस्था आहे, इंटेलिजन्स ब्युरो, CID आहे, पोलिसांचा मोठा नेटवर्क असतं. इतकं सारे लोक पुण्याहून दौंड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर इथून येतात आणि आपल्याला काही माहित नाही. आणि घटना घडल्यानंतर 3-4 दिवसानंतर तुम्ही तिथे जाणार, आम्ही कारवाई करणार, याला अरेस्ट करणार. त्यावेळी का नाही केलं तुम्ही? मग कशाला? कोणीतरी जबाबदार असायला पाहिजे ना. ते SP ला सस्पेंड करा, ज्या ठिकाणी जे पोलीसवाले होते त्यांना सस्पेंड करा, काहीतरी कारवाई करा ना, दाखवण्यासाठी की नाही आम्ही प्रामाणिक आहे. जे कोणी अशा प्रकारचे कृत्य करणार आहे आम्ही त्याच्या विरोधात जाणार आहे, सक्त कारवाई करणार आहे. आणि म्हणजे सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट हे आहे की छत्रपती शाहू महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कुणाचे वंशज म्हणतो तुम्ही याचं नेतृत्व करता. आणि ज्या दिवशी संभाजी महाराज हे सगळं करत होते तर शाहू महाराज कुठे बसले होते का? त्याच दिवशी आले नाही. आणि 3 दिवसानंतर ते तिथे गावात जाऊन लोकांना भेटून असं नाही करायचं, शांत रहा, आम्ही तुमच्या सोबत आहे. म्हणजे कोण याच्यासाठी जबाबदार असायला पाहिजे ना उसमें. म्हणजे बेटा है तो जाके तो तोड़फोड़ करेगा, बाप जाके बोलेगा की नाही शांतता रखो करके. आणि तुम्ही मला सांगता की नाही काही करू नका, कशाला आंदोलन करतं, आम्ही परमिशन तुम्हाला देणार नाही. अरे कशाने देणार तुम्ही परमिशन? तुम्ही माझ्या घरामध्ये घुसणार आणि तुम्ही मला हे सांगणार की नाही तुम्ही गपचूप हे बघा सगळं सोशल मीडियावर की कशा प्रकारे तुमच्या मशिदीची तोडफोड करत आहे. जे लोक आपल्याला स्वतःला राम भक्त म्हणतो, ज्या दिवशी तुम्ही ते मशिदीमध्ये तोडफोड करत होते, या औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा राम मंदिरवर हल्ला होत होता तर कोणीही हे हिंदू संघटनाचे लोक आले नाही होते. इम्तियाज जलील होता, रात्रभर त्या मंदिरासमोर उभे राहिला होता त्याची सुरक्षा करण्यासाठी. कारण माझ्या धर्मामध्ये शिकवलेले आहे मला की तुमच्या धर्माचा मला आदर करायचा आहे, तुमच्या धार्मिक स्थळाचा मला आदर करायचा आहे. पण तुम्ही कशा प्रकारचे हे उद्रेक करणारे, कोणत्या धर्माला मानतो तुम्ही? शेवटचा प्रश्न, आज तुमचं शांततेच्या मार्गाने राज्यभर आंदोलन झालंय, जर दोषीवर कारवाई झाली नाही तर पुढचा इशारा काय राहील तुमचा? बघा ना, आता आम्ही तर सरकारला इशारा दिलेला आहे की साहेब आमची ही सहनशीलता आहे, कितपर्यंत आम्ही हे सगळं सहन करणार आहे आणि कितपर्यंत आम्ही लोकांना हे सांगणार आहे की नाही बाबा शांतता ठेवा, शांतता ठेवा. हे तुमच्यावर आहे, तुमची जबाबदारी आहे. आपल्याला राज्य चांगल्या रीतीने चालवायचं असेल तर सगळे लोकांना सोबत घेऊन अशा प्रकारचा इन्सिडेंट कुठे झाला तर कशा प्रकारची कारवाई करायला पाहिजे सरकारने, प्रशासनाने. तर कोणीही दोषी असू द्या, माझ्या समाजातले असू द्या, कोणीही दोषी असू द्या, याच्या बाबतीत काहीतरी व्हायला पाहिजे, कोणीतरी अकाउंटेबिलिटी फिक्स व्हायला पाहिजे. निश्चित म्हणून कोणी पुढे नाही आले, विरोधकही नाही आले, सत्ताधारी सुद्धा नाही आले. नाही, दुर्दैव मला काय वाटतं की मी अनेक दिवसापासून
खूप सारे वेगवेगळ्या राजनैतिक पक्षांचे लोकांचं फोटोग्राफ्स बघत आहे सोशल मीडियावर. हा, ते निवेदन द्यायला या आपल्या शहरामध्ये तुम्ही बघा की एनसीपीचे लोक आलेले आहे, इथेच उभे राहून ते मीडियाला संबोधित करत आहे. एक एक माणसाला बघा, सर्व मुसलमान. म्हणजे तुमच्यावर वेळ आली तर कोणीही नॉन मुस्लिम तुमच्या सोबत उभे राहणार नाही. तुमच्या पक्षातले काँग्रेसचे लोक जेव्हा निवेदन द्यायला आले तर दाखवा मला किती नॉन मुस्लिम त्यांचे पदाधिकारी त्यांच्या सोबत होते. म्हणजे याचा अर्थ हे आहे की मुसलमानांनो, तुमच्यावर काही अनुचित प्रकार घडला, काही अशी वेळ आली तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. आम्ही तुमच्याकडे फक्त मतदानाच्या वेळी येणार आहे. हे एक संदेश जातो ना. नाहीतर तुम्ही पिक्चर बघा आणि त्यांना विचारा की कुठे होते काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, काय तुमच्या पक्षामध्ये फक्त मुसलमान आहे? असं आहे का? नाही ना. मग हे कशा प्रकारची राजनीती चाललेली आहे याच्या बाबतीत? थँक्यू सर.